आणि राजकीय वर्तुळातली ही मोठी बातमी आहे। सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या स्वबळावर लढवणार। संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। संजय राऊतांनी ही मोठी घोषणा केली आहे। नागपूरसह ठाणे मुंबई महापालिका स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। झेडपी नगर पंचायती सुद्धा स्वबळावर लढवणार असं संजय राऊत यांनी म्हटलंय। मुंबईसह नागपूरपर्यंत स्वबळावर लढणार असल्याचं राऊतांनी घोषित केलंय। उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत मिळाले असल्याचं राऊतांनी सांगितलंय। पक्ष मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेणार आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलंय। संजय राऊत यांचं हे मोठं विधान आहे। मवियामध्ये आता त्यामुळे फूट पडली आहे हे जवळपास निश्चित झाले तसे हे संकेत आहेत। संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। मविया फुटली की काय अशी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। स्वबळाचे संकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलेत। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू। काय होईल ते होईल। एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। तरी मोठी घोषणा आणि मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये भूकंप झालेला आहे। मविया त्यामुळे फुटली आहे की काय अशा प्रकारे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत राजकीय विश्लेषक आणि पत्रकार संजय आवटे सर। संजय आवटे सर नमस्कार। आणि आता आपण ही बातमी ऐकली, संजय राऊत यांचं हे भाष्य सुद्धा ऐकलं असेल। त्यांनी घोषणा केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। कसं बघायचं एकतर या वक्तव्याकडे? आवटे सर माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? संजय आवटे आपल्याबरोबर काही वेळामध्ये पुन्हा एकदा जोडले जातील। राजकीय विश्लेषक आणि एकंदरीतच राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारं हे वक्तव्य आहे। मविया आता फुटली का अशा प्रकारे प्रश्न विचारला जातोय कारण संजय राऊत यांचं हे मोठं वक्तव्य आहे। स्वबळाची चाचपणी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू होती। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठकींचं सत्र सुरू होतं मातोश्रीवर आणि विविध पदाधिकाऱ्यांशी त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांशी नेत्यांशी बोलून सध्या बैठका घेतल्या जात होत्या। या बैठकीचा सूर हा सातत्यानं एकच दिसत होता, तो म्हणजे स्वबळावर लढावं। यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येतात। तर एकंदरीतच राजकीय वर्तुळात भूकंप होईल असं हे मोठं वक्तव्य म्हणावं लागेल। संजय राऊत यांनी अशा प्रकारे वक्तव्य केले, स्वबळाची भाषा केली आहे आणि पुढे स्थानिक स्वराज्य संस्था या स्वबळावर लढो असं सांगितलेलं आहे। संजय आवटे सर आपल्याबरोबर जोडले गेलेत, राजकीय विश्लेषक आणि पत्रकार। संजय आवटे सर, काय एकंदरीतच संजय राऊतांच्या या वक्तव्याचे आपण संकेत घ्यायचे, काय नेमकं त्यांनी म्हटलंय? अनुपमा, एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये जरी आघाडी असली युती असते तरी सुद्धा महानगरपालिकेची निवडणूक जी असते किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात त्या मात्र अनेकदा पक्ष पातळीवर लढवल्या जातात, हे आपण अनेकदा बघितलेलं आहे। त्यामुळे यामध्ये काही फार आश्चर्य असं मला वाटत नाही। हा पहिला मुद्दा आहे। कारण असं आहे की ज्याप्रमाणे संजय राऊत म्हणाले की शेवटी पक्ष वाढीसाठी त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणं फार आवश्यक असतं, त्यामुळे हे करणं हे शक्य, हा एक भाग आहे। पण दुसरा मुद्दा त्याचा सगळ्यात महत्वाचा असा आहे की मुळामध्ये ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपनं काम सुरू केलं, दुरुस्ती केली आणि ज्या चुका झाल्या त्या चुकांवर मात केली। मला असं वाटतं की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे परस्परांशी बोलायला तयार नाहीयेत, आत्मपरीक्षण करायला तयार नाहीत आणि परस्पर काहीतरी घोषणा होत आहेत। म्हणजे काल विजय वडेट्टीवार असं म्हणाले, आपण ऐकलं। तर मला असं वाटतं की मुळामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये ही सगळी जी काही शेरेबाजी सुरू आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची होतं, हा दुसरा महत्वाचा भाग आहे। तिसरी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये आता महानगरपालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका ज्या आता होण्याची अपेक्षा होतील की नाही मला माहिती नाहीये, पण समजा झाल्या तर प्रामुख्यानं सगळ्यांचं लक्ष जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडे आहे ना, ठाणे महानगरपालिकेकडे आहे। मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका इथे शिवसेनेची अवस्था ही आजही उत्तम आहे आणि शिवसेना खरंच चांगल्या जागा जिंकू शकते। मला असं वाटतं की याच्यामध्ये प्रामुख्याने घोषणा थेटपणे निर्णय आहे असं वाटत नाही, पण दबाव संदर्भात
जी संजय सर, तुम्ही म्हणताय तो मुद्दा लक्षात आला. आपला आवाज आता कट होतो आहे. आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तर संजय आवटे सर आपल्या बरोबर आहेत, राजकीय विश्लेषक. आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका आहेत त्या पक्षीय पातळीवर लढवल्या जात असल्यामुळे या घोषणेकडे किंवा या वक्तव्याकडे फार काही वेगळं बघण्याची गरज नाही असं त्यांना वाटतंय. आणि सध्या आवटे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे विधानसभा लोकसभा निवडणुका ज्या मोठ्या निवडणुका असतात त्यामध्ये अशा प्रकारे आघाडी कायम राहू शकते. मात्र पक्षीय पातळीवर जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जेव्हा निवडणुकीचा प्रश्न येतो त्यावेळी अशा प्रकारे निवडणुका लढल्या जाऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या बरोबर आहेत आणि नागपूरमधून थेट जोडले गेलेत. संजय राऊत यांनी मोठी घोषणा केल्यानंतर एकंदरीतच राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात. आपण अमरकडून जाणून घेऊया काय नेमकं संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य केलं आणि काय याचे पडसाद आता राजकीय वर्तुळामध्ये उमटू लागलेत. अमर. अगदी बरोबर आहे अनुपमा. खरं तर नागपुरात हे वक्तव्य येऊन करणं, खरं तर संजय राऊत यांना विविध विषयांवरून विजय वडेट्टीवार यांनी काल जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावरून प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा त्यांनी पहिले तर प्रश्न उपस्थित केले की हरियाणामध्ये कुठे मित्र पक्ष होते, तिथे तर काँग्रेस एकटीच लढत होती. आणि त्यानंतर पुढच्या प्रश्नालाच उत्तर देताना त्यांनी शिवसेना स्वबळावर लढेल असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. आणि त्यामुळे केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईसह संपूर्ण राज्यात नागपूरचाही उल्लेख केला. आम्ही स्वबळाची तयारी करत आहे, कार्यकर्त्यांना संधी देण्याकरता एकदा तरी स्वबळावर आपण ताकद दाखवायलाच पाहिजे असं त्यांचं बोलणं होतं. त्यानंतर एकूणच संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचं हे संपूर्ण चित्र पुढे आलंय. आणि गेल्या काही दिवसांपासून जी धुसफूस सुरू होती त्याचा आता वाट फुटलेली आहे आणि शिवसेना कुठेतरी स्वबळाची भाषा करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता पूर्णपणे फूट पडलेली आहे. नागपुरात बघायला गेलं तर काँग्रेसची ताकद मोठी आहे, मुंबईत बघायला तर शिवसेनेची ताकद मोठी आहे, त्यानंतर काँग्रेसची ताकद मोठी आहे. आणि ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत निकाल लागले आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या, त्यामुळे आता संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं किंवा जी घोषणा केली त्यानंतर हे चित्र स्पष्ट झालं आहे की आता महाविकास आघाडी जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सेपरेट लढणार आहे. अगदी अमर, खरं तर आता आपण राजकीय विश्लेषकांबरोबर चर्चा केली आणि त्यामध्ये संजय आवटे सरांनी सांगितलं की तिन्ही जे पक्ष आहेत, जे घटक पक्ष आहेत मवियाचे, एकत्रितरित्या बोलत नाहीयेत आणि त्यामुळे एखाद्या निवडणुकीनंतर जो पराभव झालेला आहे, आता ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर तीन पक्षांमध्ये एकत्रित समन्वय होऊन या पूर्ण पराभवाची जबाबदारी घेणं किंवा त्यावर कमेंट करणं हे एकत्रितरित्या दिसत नाहीये. हे कुठेतरी खरं तर बेबनाव असण्याचं पहिल्यापासूनच कारण दिसतंय. प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळ्या पद्धतीनं कमेंट केल्या जात आहेत, त्यावर वक्तव्य येतात आणि त्यामधनंच हे एक वक्तव्य असावं. अमर, निश्चितच राजकीय वर्तुळामध्ये याचे पडसाद आता उमटत आहेत, वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. काय नेमकं नागपूरमधून या संदर्भातल्या आणखी काही माहिती? खरं तर नागपूरमध्ये काँग्रेस आधीपासूनच स्वबळाची भाषा करत होती आणि आता संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर नक्कीच काँग्रेसकडनं हीच प्रतिक्रिया येणार, कारण की काँग्रेसची ताकद नागपुरात मोठी आहे. आणि जसं आता तू म्हणत होते एकत्रित वाक्य येत नाही, काल हेच वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा सांगितलं होतं की खरं तर 2 दिवसात जागा वाटपाचं चित्र क्लिअर होणं गरजेचं होतं. स्पष्ट झालं असतं तर 18 दिवस आम्हाला कुठेतरी प्लॅनिंग आणि प्रचाराला मिळाली असते आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला असता. पण तिथे कुठेतरी त्यांनी अगदी संजय राऊत यांचं नाव घेऊन सुद्धा बोलले होते की कुठेतरी जागा वाटपामध्ये फार डिले झाला. आणि जेव्हा हे अनुपमा सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजयाला सगळेच साथीदार असतात, पण जेव्हा पराभव होतो तेव्हा एकमेकांवर खापर फोडण्याचं सत्र सुरू होतं आणि ते आता महाविकास आघाडी दिसत आहे. आणि त्यामुळेच आता स्वबळाची भाषा आता शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाने सुरू केलेली आहे. निश्चितच अमर, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी सांगतोय. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी राजकीय वर्तुळातली ती म्हणजे संजय राऊत यांचं हे मोठं वक्तव्य. आणि या वक्तव्यामुळे आता मवियामध्ये फूट पडलेली आहे असं चित्र स्पष्ट दिसू लागलेलं आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वबळावर लढवणार. नागपूरपासून मुंबईपर्यंत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अशा प्रकारे स्वतंत्र निवडणूक लढवणं गरजेचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आणि पक्ष वाढीसाठी, पक्ष बांधणीसाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे.